MBA संपल्यावर सगळे मित्र जॉबला वेगवेगळ्या शहरात गेले. मीच तेवढं घरी राहिलो वाटतं. हे इग्नोर करा. तर हे वेगवेगळ्या शहरातले मित्र पुण्यामध्ये भेटण्यासाठी येत होते. त्यामुळे मीही पुण्यामध्ये त्यांना भेटायला पोहोचलो. तिथं गेल्यावर समजलं त्यांना भूक ही भेटायची नाही तर पोटाची लागली. त्यासाठी थेट हिंजवडी ब्लू रिजला पोहोचून मोमोज भरले. जे मित्र घरी बसून भेटण्याचा प्लॅन कॅन्सल करतात तेच भेटल्यावरती पार दुसऱ्या देशात जायचा प्लॅन करायला लागतात. तसंच आमचंही रात्रीत मरीन ड्राईव्हला जायचं ठरलं. त्याआधी CNGचा स्टॉप कंपल्सरी आहे. अचानक पुण्यावरून मुंबईला इतक्या लांब मित्रांसोबत फिरायचा प्लॅन होतोय हे मला पचतच नव्हतं. म्हणून म्हटलं पहिला आपण लोणावळ्याला ब्रेक घेऊ. तिथं हे मॅप्रो गार्डन दिसलं. जरा टाइमपास करायला आत घुसलो. पण आतमध्ये गेल्यावर जे होणार होतं त्यात आमची गरिबी अजून दिसणार होती. हा म्हणजे तिथं जितकं काही विकायला होतं त्याचं फ्री सॅम्पल पोट भरेपर्यंत सगळ्यांनी भरलं की जेणेकरून सगळ्याची टेस्ट कळल ना. आम्ही पुण्यावरून लोणावळ्याला कशासाठी आलो हे कोणालाच माहिती नाही. इथं आलोय तर जेवण तर करू. त्यानंतर आमची गाडी जंगलातून अंधाऱ्या रस्त्याने पुढे चालली आणि पुढे जाऊन ती भेटली कडाक्याची थंडी. कारण आम्ही पोहोचलो होतो लोणावळ्यातील फेमस लाईन्स पॉइंटला. थंडी करत असलेले वार अंगावर झेलत आम्ही मोठा लढा दिला. तिथं फिरून आम्ही मरीन ड्राईव्हची ट्रिप लोणावळ्यावरच थांबवली आणि परत पुणे गाठलं. बाय.